उन्हाळा सुरू झाले, तापमानात देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच सध्या काय पुण्यात परिस्थिती आहे बरं तापमानासंदर्भात? ओके. मागील काही दिवसांपासून आपण बघतो आहे की पुणे आणि पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी टेम्परेचर हे सरासरीपेक्षा जास्त आहे आणि मागील 2 दिवसापासून आपण बघतो आहे की पुण्यातील बहुतांश ठिकाणी टेम्परेचर हे 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. कालचं जर कमाल तापमानाचा जर आपण विचार केला तर लोहेगावमध्ये 37.6 डिग्री सेल्सिअस आणि शिवाजीनगर ऑब्झर्वेटरीमध्ये 36 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातील कोणत्या भागात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे आणि सगळ्यात कमी कुठल्या भागात अशी नोंद झाली आहे? आपण जर बघितलं तर 36.78 की 7 किंवा 8 डिग्री सेल्सिअस हे लोहेगावमध्ये नोंद झालेली आहे आणि शिवाजीनगरमध्ये 36 डिग्री सेल्सिअस आहे आणि इतर ठिकाणी व्हेरिएशन्स आहेत असं आपण म्हणू शकतो. अजून काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे? येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये आत्ता जो ट्रेंड चालू आहे याच्यापेक्षा अजून 1-2 डिग्री सेल्सिअसनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. कोणता अलर्ट वगैरे असं काही? पुणे आणि इतर महाराष्ट्रासाठी नाही आहे, परंतु किनारपट्टीचे जे काही डिस्ट्रिक्ट्स आहे ज्यामध्ये पालघर आहे, रायगड, मुंबई, ठाणे हे जे डिस्ट्रिक्ट्स आहे यांच्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. तो याच्यासाठी दिला गेलेला आहे कारण किनारपट्टीचा प्रदेश असल्याबरोबरच तिथे दमट तापमान असतं आणि दमट वातावरण असतं आणि तापमान हे 35 ते 36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गेलेलं आहे. त्यामुळं तिथं अतिउष्ण आणि दमट ह्या कारणामुळे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. काही सल्ला नागरिकांना देताल? कारण की आता काही दिवसात तुम्ही म्हटलं तसं की तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सल्ला म्हणजे तापमान जास्त वाढतं त्यावेळी आपण जास्त हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे, जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सुती कपडे घालून बाहेर फिरणं गरजेचं आहे. दुपारच्या वेळी मजदूर म्हणजे जे लेबर काम करतात त्यांनी ते अवॉइड करणं गरजेचं आहे. असे जे बेसिक सल्ले आहेत असं आपण देऊ शकतो. पुणे किंवा इतर कुठल्या भागासाठी कुठला अलर्ट जारी जर झालाच, कारण की तापमानात कसं आहे ते उत्तरेकडून हवे जे येतात त्याच्यावरती आपलं संपूर्ण बेस्ड आहे, तर ते कुठे बरं अपडेट केलं जाईल या सगळ्या संदर्भातील? ओके. तापमान जे आहे आता जसा सीझन प्रोग्रेस होईल तसं हे वाढतच जाईल आणि त्यामध्ये व्हेरिएशन्स असतील, म्हणजे कधी कमी कधी जास्त अशा प्रकारचं व्हेरिएशन त्यामध्ये असेलच. तर हे जे अपडेट्स आहेत ते आपल्या IMD पुण्याच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकतात. imdpune.gov.in ह्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपलं मौसम ॲप आहे IMDचं, ज्यामध्ये तुम्ही मौसम ॲप जर डाउनलोड केलं तर तुमच्या रिजनमध्ये येणाऱ्या 5 ते 7 दिवसांसाठीचा फोरकास्ट काय असेल हे सगळं तुम्हाला त्यावर दिसू शकतं. रोजच्या आपण अपडेट्स देखील? येस. दररोज त्याच्यामध्ये अपडेट असतात. जसं आपण फोरकास्ट दररोज अपडेट करतो ते फोरकास्ट तिथं फेच केला जातो. त्यामुळं हे सगळे अपडेट्स तुम्हाला मौसम ॲपवर मिळतील. मौसम एक ॲप आहे आणि IMDची वेगळी वेबसाईट आहे. येस.